गिरगावात असाल तर प्रसिद्ध मराठमोळ्या जागा सोडून अजून कुठे आणि काय खाऊ शकता हे सांगणारे एका मिनिटात। सगळ्यात आधी जा 100 वर्ष जुन्या आयडियल वेफर्स मध्ये। खोताच्या वाडीत हे छोटंसं दुकान आहे। इकडे वेगवेगळ्या फ्लेवर्सचे ताजे वेफर्स मिळतात। त्यानंतर मी गेलो सिकानगर मध्ये गोल्डन भेळ खायला। चिवडा, बटाटा आणि डाळीची वेगळीच चटणी अशी ही वेगळीच भेळ होती। कर्नाटकात गिरमिट नावाचा प्रकार मिळतो, त्याच्या जवळ जाणारी चव होती। भेळ म्हणून नाही पण वेगळा प्रकार म्हणून नक्की ट्राय करू शकता। मुंबईत येऊन वडापाव नाही खाल्ला असं कसं चालेल, त्यामुळे इथून जवळच असलेला बोरकर वडापाव खायला गेलो। भाजीची चव वेगळीच आणि कमाल होती, त्यात ते काजू टाकतात। एकदम खुसखुशीत आणि उत्तम चवीचा हा वडा नक्की खा। त्यानंतर मी एका वेगळ्या ठिकाणी जाणार होतो, पण आपल्या एका सबस्क्रायबर ताईंनी एक कमाल जागा सुचवली, फुटाण्याबाईंचे मिठाईचे दुकान। इथे पेढे चांगले मिळतात आणि काका समोरच पेढे वळत बसले होते, त्यामुळे ताजे, प्रमाणात गोड आणि छान खमंग भाजलेले पेढे खायला इथे नक्की जा। 125 वर्ष जुनं हे दुकान आहे आणि इथल्या काकांनी आपुलकीने गप्पा मारल्या, गिरगावातल्या जुन्या आठवणी सांगितल्या। आपल्याला हा स्पॉट खूप आवडला। आणि अजून एक कमाल डिझर्टचा स्पॉट म्हणजे स्टेशन जवळचं पाटील ज्यूस सेंटर। इथे मी घेतलं सीताफळ क्रीम आणि मलबेरी क्रीम। अस्सल फळं आणि चांगल्या क्वालिटीचं क्रीम, प्रमाणात गोड, त्यामुळे एका घासात अख्खी ट्रिप वसूल झाली। गिरगावातले अजून असे युनिक स्पॉट मला कमेंटमध्ये नक्की सांगा, पुढच्या वेळी मी तिथे जाईन।